लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे जीवा आणि काव्या भेटलेले असतात त्या दिवशी त्या कॅफेमध्ये. ज्या कॅफेची ओनर असते ही सुनीता. तर त्या दिवशी तिने पाहिलेलं असतं ना जीवा आणि काव्याला, आणि तिला त्याने रोज दिलेलं असतं ते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, आता फुटेज काढून घेतलेली असते सुनीता कॅफेचा, आणि आता इथे ती पेनड्राईव्ह मध्ये तो फुटेज डाउनलोड करते आणि म्हणते मिळाला पुरावा. तर आता इथे सुनीताला मानिनी बोलवली असते तिच्या घरी फराळासाठी. तर आता इथे सुनीता आलेली असते तो पेनड्राईव्ह घेऊन, आणि म्हणते घराची सजावट तर खूप छान केली आहे मानिनी, असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता मानिनी सोबत विक्रम आणि काव्या सुद्धा तिथेच थांबलेले असतात. तर आता इथे सजावट खूप छान केली आहेस तू मानिनी, असं म्हटलेले असते ना सुनीता. तर आता इथे मानिनी म्हणते माझी लक्ष्मी, माझ्या लक्ष्मीने सजवलंय हे घर, असं म्हणते आता इथे मानिनी. बघा प्रेक्षक हो, काव्याकडे बघून, आणि आता इथे विक्रमला पण खूप आनंद होतो. त्याच लक्ष्मीने काय दिवे लावलेत तेही बघ, असं म्हणते आता इथे सुनीता. ह्या पेनड्राईव्ह मध्ये काव्य आणि त्या मुलाचा व्हिडिओ आहे, असं म्हणते आता इथे सुनीता. आता तूच बघून ठरव कोण खरा आहे आणि कोण लक्ष्मी आहे ते, असं म्हणते आता इथे सुनीता. बघा प्रेक्षक हो, तर आता तो पेनड्राईव्ह घातलेला असतो लॅपटॉपमध्ये सुनीताने, आणि ऑन करते ती तो लॅपटॉप आणि तो फुटेज पण. तर आता इथे काव्या, विक्रम आणि मानिनी तो सगळा फुटेज बघत असतात बघा प्रेक्षक हो. पण मला नाही वाटत तितक्यातच एक्सपोज होईल, अजून थोडे दिवस जातील बघा प्रेक्षक हो. काव्या आणि जीवाचं नातं एक्सपोज होण्यासाठी अजून खूप वेळ आहे बघा प्रेक्षक हो. तर वाटतं आता पण फेलच होईल सुनीता, आणि हे काय साबित करू शकणार नाही ती की जीवा आणि काव्याचं पहिला नातं होतं म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं? मला तर हेच वाटतं की अजून इतक्या लवकर तर नाही येणार जीवा आणि काव्याचं सत्य समोर. आणि या प्रोमोप्रमाणे असं पण दाखवलंय की तो फुटेज बघून आता विक्रम आणि मानिनी काव्याकडे बघतात म्हणून. पण बघा प्रेक्षक हो, हे फक्त ऑडियन्ससाठी असू शकतं, आणि एवढ्या लवकर तर काय हे सगळं एक्सपोज होणं शक्य नाही बघा प्रेक्षक हो. कारण सुनीताने आता ट्राय केलंय आणि ती थांबतच नाही तिथे, म्हणजे तिथून गेलेली असते तो फुटेज लावून. तर त्यामुळे बहुतेक ते चालू होणारच नाही बघा फुटेज, असं काहीतरी होणार असं दाखवलंय. कारण सुनीता तिथे थांबली असती ना. तर सुनीताला गेलेलं दाखवलेत, म्हणजे तिला आता कॉन्फिडन्सने ती गेलेली असते की ह्याच्यामध्ये फुटेज आहे म्हणून. मात्र ते फुटेज प्लेच होणार नाही बघा प्रेक्षक हो. काहीतरी प्रॉब्लेम नक्की दाखवतील, कारण आता इथे काव्य आणि जीवाला जे एक्सपोज करणार आहेत ती वसवत्या करणार आहे बघा प्रेक्षक हो. कारण आता सुनीताने एवढंच एक्सपोज केल्यावर थोडं मोठं थोडीच होणार आहे. वसुहत्या रम्या जेव्हा करतात ना बघा प्रेक्षक हो, तो खूप मोठा ड्रामा असतो बघा प्रेक्षक हो. तर आता मला असं वाटतंय की रम्या आणि वसवत्या दोघी मिळूनच ते एक्सपोज करणार, आणि आता लवकरच करणार ते पण. पण त्यासाठी थोडा वेळ आहे. एवढ्या लवकर तर काय एक्सपोज नाही होणार काव्य आणि जीवाचं नातं बघा प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. हे जे सीरियल आहे लग्नानंतर होईलच प्रेम, हे एक तमिळ सीरीजचं कॉपी आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ते जसं होतं तसंच हे दाखवलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पण असंच दाखवलं होतं, की म्हणजे त्यांची आत्या जी असते ना तिथली, तिने एक्सपोज केलेलं असतं. आणि असं सेम सेम दाखवलं आहे, की सुनीतासारखं पण कॅरेक्टर होतं आणि ती पण एक्सपोज करते, पण होऊ शकत नाही. त्यामुळे तर बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. थोडेफार फरक तर असतातच सीरियलमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे वसुहत आणि रम्या जेव्हा एक्सपोज करतात ना, तो खूप फनी आणि इंटरेस्टिंग असतो एपिसोड. त्यामुळे आता इथे सुनीता काय एक्सपोज करू शकणार नाही बघा प्रेक्षक हो, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम ही सिरियल आता जरा बोरिंग होत चालली आहे, जेव्हापासून काव्या आणि मानिनीचं दाखवत आहे. तुम्हाला काय वाटतंय? मला तर खूप बोर वाटतंय, म्हणजे एकच विषय रोज 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 रोज, म्हणजे जरा तरी वेगळं दाखवायला पाहिजे ना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा आणि नंदिनीची दर वेळेला वेगळी वेगळी गोष्ट दाखवतात बघा प्रेक्षक हो. पण आता इथे काव्याचा एकच मुद्दा दाखवलाय पहिल्यापासून, एक तर तिचं IAS होणं, आणि दुसरं म्हणजे जीवावर असलेलं तिचं नातं. पण जीवा आणि नंदिनीच्या केसमध्ये रोज वेगवेगळ्या गोष्टी आहेत, कारण अनन्यवास इन्व्हॉल्ड आहे ना तिथे बघा प्रेक्षक हो. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला पण हेच वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते तेही आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला जीवा आणि नंदिनीची जोडी जास्त आवडते की पार्थ आणि काव्याची जोडी जास्त आवडते, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माझी जर जर फेवरेट जोडी सांगायची असली तर ती जीवा आणि नंदिनीची जोडी आहे बघा प्रेक्षक हो. कारण त्यांची ॲक्टिंग मला खूप जास्त आवडते, आणि काव्या आणि नंदिनी मध्ये पण बघायला गेलं तर नंदिनीचीच ॲक्टिंग खूप चांगली आहे. तर आता इथे काव्या आणि पार्थचा जो कपल आहे त्यांच्या फाईट्स मला बघायला खूप कंटाळा येतो खरंच. मी तर स्किप करते मोस्ट ऑफ द टाईम्स. पण आता इथे नंदिनी आणि जीवाचे जे सीन्स आहेत ना, खूप छान वाटतात बघण्यासाठी. तर बघा प्रेक्षक तुम्हाला पण कोणती जोडी आवडते? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा फेव्हरेट कॅरेक्टर कोणता आहे? काव्या, पार्थ, नंदिनी आणि जीवामध्ये, ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुमचे आवडते कोणते कोणते सीरियल्स आहे ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या नवीन सीरियल्सचे अपडेट्स बघायला आवडतील ते सुद्धा
कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच धमाकेदार प्रोमोसाठी, अपडेट्ससाठी, एपिसोडसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवीन-नवीन गोष्टींसाठी फॉलो करायला विसरू नका. तर प्रेक्षकाहो वळूया आता प्रोमोकडे. तर आता इथे प्रोमो तर खूप धमाकेदार आहे बघा प्रेक्षकाहो. पण आता इथे सगळी लोकं नाही आहेत, म्हणजे देशमुख मंडळी नाही आहेत ह्या प्रोमोमध्ये. फक्त मानिनी आहे आणि विक्रम आहे आणि काव्य आहे. आणि आता तिथे सुनीता देऊन जाते तो आता पेनड्राईव्ह. पण बघा प्रेक्षकाहो पेनड्राईव्ह देऊन जाते ती, म्हणजे थांबत सुद्धा नाही तिथे. म्हणजे हा मोठा तर काही होणारच नाहीये. तो फुटेज प्लेच होणार नाही बघा प्रेक्षकाहो. कारण आता इज्जत जाईल काव्या आणि जीवाची तर ती सगळ्या घरासमोरच. त्यामुळे बघा प्रेक्षकाहो एक गोष्ट तर फिक्स झालेली आहे इथे, की काव्या आणि जीवाचं भांडं तर काय इतक्या लवकर डिस्क्लोज होणार नाही आहे. तर बघा प्रेक्षकाहो तुम्हाला वाटत असेल की इतक्यातच जीवा काव्याचं भांडं उघडं पडेल, तर ते भांडं काय एवढ्यात उघडं पडणार नाही बघा प्रेक्षकाहो. अजून थोडे दिवस आहेत आणि आता इथे रम्या आणि वसु आत्या दोघे मिळूनच एक्सपोज करणार आहेत त्यांना आणि खूप मोठे सगळे पुरावे घेऊन येऊन येऊन करणार आहेत. त्याच्यासाठी थोडा वेळ जाईल बघा प्रेक्षकाहो. पण इतक्या लवकर सुनीता एक्सपोज करेल असं हे सत्य नाहीच आहे. कारण आता हे सत्य उघडं होणार आहे तेव्हा पार्थ, नंदिनी सगळे सगळे घरातले मंडळी असणार आहेत आणि त्याच्यासाठी खूप मोठा एपिसोड बनवतील बघा प्रेक्षक. इतक्या हलक्यात तर नाही होणार तो एपिसोड. खूप मोठा आणि विशाल एपिसोड असणार आहे तो. रम्या आणि वसवात्याची पण त्याच्यात प्लॅनिंग, प्लॉटिंग सगळं असेल त्यावेळेला ते एक्सपोज होणार आहे. असं सुनीतासारख्या लोकांकडून हे नाही होणार बघा प्रेक्षक. कारण आता इतके दिवस आम्ही सिरियल बघतो एवढं तर नक्कीच कळलंय की काय करतात ही लोकांनी, कसं पोर्ट्रे करतात ते. त्यामुळे आता इथे काय लवकरात लवकर काय हे उघड होणार नाही आहे. आणि आता इथे वसवत्ते आणि रम्या तर मागावर आहेतच आनंद निवासच्या आणि सगळ्या गोष्टींच्याच. तर आता इथे त्या दोघीच करणार आहेत बघा प्रेक्षक जे काय करायचं आहे ते. आणि आता इथे जीवा आणि काव्याचं पण बघा प्रेक्षक थोड्या एपिसोड्सपासून असं दाखवतायत की आता इथे पार्थ आणि नंदिनीला पण डाऊट यायला लागलाय कसं काय यांना एकमेकांचं सगळं माहिती आहे म्हणून. कारण आता इथे आनंद निवासच्या वेळेला जेव्हा भांडण करतो ना जीवा, जाऊन मारून येतो त्या भास्करला आणि जेव्हा नंदिनी सांगते काव्याला तेव्हा काव्या म्हणते जुनी सवय येते जीवाची. तर नंदिनी विचारते अगं तुला कसं काय माहिती. सेम बघा प्रेक्षक जेव्हा फराळ आणून देतो पार्थ आता इथे काव्यासाठी शंकरपाळ्या बनवून, तर आता इथे काव्या म्हणतोय सेम सेम जीवासारखे. तर आता इथे नंदिनी आणि पार्थला परत डाऊट होतो कसं काय हिला वाटतंय हे जीवाने बनवलेत म्हणून. तर आता इथे जीवा पण म्हटलेला असतो सगळ्यात फेवरेट डिश काव्याची शंकरपाळी. तेव्हा पण त्याला मग विचारलेले असतात पार्थ आणि नंदिनी तुम्हाला कसं काय माहिती. तर आता बघा प्रेक्षक सगळ्यांसमोर हे उघड उघड होणार आहे लवकर. जीवा आणि काव्याचं जे आधीचं अफेअर होतं ते आणि पिहूला तर माहीतच आहे बघा प्रेक्षक त्यामुळे आता लवकरात लवकर ही सगळ्या गोष्टी एक्सपोज होणार आहेत आणि इंटरेस्टिंग एपिसोड्स येणार आहेत. मला तर वसवत आणि रम्या जेव्हा बोलतात तेव्हा खूप इंटरेस्टिंग वाटतं बघा प्रेक्षक. ही सुनीता जरा कॅरेक्टर डम सारखं दाखवलंय खरंच प्रेक्षक. आणि कंटाळा पण येतो. पण आता इथे वसुवती आणि रम्याच्या सीन्स खूप फनी असतात बघा प्रेक्षक. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा प्रोमो सुद्धा इथेच संपतो आणि हा प्रोमो आता मेन एपिसोडमध्ये दाखवला जाईल अजून 2 दिवसांनी, म्हणजेच 3 किंवा 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे बघा प्रेक्षक स्टार प्रवाहावरती. आणि आमच्या चॅनलवर तर अपडेट होईलच तो एपिसोड. तर त्याआधी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.